नमस्कार मंडळी. तर हा देवीचा सुंदर मुकुटा मी कुठनं घेतलेला आहे हा मला खूप लोकांनी प्रश्न केलेला आहे. तर मी त्याच्यासाठी म्हटलं की एक छान असा व्हिडिओ बनवून घ्या, सगळ्यांना समजेल की मी हा सुंदर मुकुटा कुठनं घेतला आणि किती कमी पैशात सुंदर घेतलेला आहे असा. तर मी हा ऑनलाईन मुकुटा घेतलेला आहे. बघा माझ्या देवीच्या मंदिरामध्ये किती सुंदर दिसत आहे. सगळी पूजा अशी रेखीव वाटत आहे त्या मुकुट्याने. खूप असं साज सुंदर दिसत आहे. त्याच्यामध्ये मी साडी ड्रॅपिंग पण व्हिडिओ टाकलेला आहे. तर मी हा मुकुटा घेतलेला आहे मिशोवरून घेतलेला आहे. त्याची मी लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि खूप कमी पैशात आणि खूप चांगल्या क्वालिटीचा आलेला आहे हा मुकुटा. चला तर इथे बघूया त्याला कसं सजवलं आहे. एक ब्लाऊज पीस वापरून कसं त्याला साडी ड्रॅपिंग करून दिली आहे. देवीसाठी सुंदर असा साज. त्या ब्लाऊज पीसला असं फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर तशा छान अशा मिऱ्या केलेल्या आहे. मध्ये रबर बँडनी त्याला टच केला आहे. एक सेफ्टी पिन लावली आहे. नंतर कलश ठेवून त्यावर कलशावर ते ब्लाऊज पीस पूर्ण असं झाकेल ठेवलेलं आहे. कलशाला पूर्ण झाकेल इतकं असं ब्लाऊज पीस वापरलेलं आहे. त्या ब्लाऊज पीसला व्यवस्थित सेट केला आहे. मिऱ्या व्यवस्थित करून घेतलेला आहे. त्यानंतर देवीचा मुखवटा त्यावर लावलेला आहे. ज्वेलरी इथे मी ऑप्शनल म्हणून लावलेली आहे, तुम्ही लावू शकता किंवा ते गजऱ्यांनी किंवा फुलांच्या माळांनी सजून जाईल. बघा इथे कशी देवी सुंदर अशी सजलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप सोपी आणि साध्या पद्धतीने देवीला असं सजवलेलं आहे. बघा किती सुंदर दिसतं आहे. मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा देवी किती सुंदर आणि अशी रेखीव दिसत आहे. तिचे नाक, कान, डोळे एकदम छान सजलेले आहे. एकदम अशी महालक्ष्मीचं रूप तिच्यामध्ये दिसतं आहे. खूप सुंदर अशा बारीक टिकल्या वगैरे लावलेल्या आहे एकदम असं. आणि साडी ड्रॅपिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की घ्या आणि नक्की ट्राय करा. आता मार्गशीर्ष गुरुवार आहे म्हणून मला असं वाटलं की हा देवीचा मुकुटा आपण घ्यावं, म्हणून मी ते ऑनलाईन परचेस केलेलं आहे. तसंच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. तर लिंकवर जावा आणि नक्की परचेस करा.